नमस्कार मंडळी. तब्बल 16 वर्षांनी स्वामींच्या दर्शनाचा योग आला आणि आम्ही अक्कलकोट स्वामींच्या नगरीत जाऊन पोचलो. स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा करून हॉटेलच्या रूमपर्यंत पोचलो आणि आंघोळ वगैरे करून आम्ही पोचलो हॉटेल OP2मध्ये. तिथे साईने घेतला मसाला डोसा आणि अंकिताने इडली वडा करून आम्ही आमचा नाश्ता पूर्ण करून केला. नंतर आम्ही थेट गेलो स्वामींच्या दर्शनाला. तिथे स्वामींच्या पूजेसाठी लागणारे हार, फुलं आणि ओटीच्या सामानाची खूप सारी दुकाने होती. त्यातल्याच एका दुकानात आम्ही स्वामींच्या पूजेचे साहित्य घेतले. मंदिराच्या मुख्यद्वाराजवळच एक बाबा स्वामींचे भजन गात होते. नंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि पाहतो तर काय, समोरच स्वामींच्या वटवृक्षाचे दर्शन झाले. हाच तो वटवृक्ष ज्याच्या खाली स्वामी नेहमी बसत असत. नंतर आम्ही स्वामींचे दर्शन घेतले आणि आम्ही पोचलो थेट हजारो रुद्राक्षांनी बनवलेल्या स्वामींच्या प्रतिमेकडे. रुद्राक्षांनी बनवलेली एवढी मोठी प्रतिमा पाहून तर साक्षात स्वामीच प्रकट झाल्याचा भास होतो. नंतर आम्ही खंडोबा मंदिर, बाळप्पा महाराज मठ, गुरु मंदिर, चोळप्पा मंदिराचे घर म्हणजे समाधी मठ, 12 ज्योतिर्लिंग आणि इतर मंदिरे पाहिले आणि आमची अक्कलकोट यात्रा पूर्ण झाली.